झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। कामराज निकम यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी। शिंदखेडा तालुक्यात दादागिरी वाढल्याचा आरोप। शेतकऱ्यांसाठी लढणारच कामराज निकम यांचा निर्धार। सोडून गेला तर तुला व मुलाला जेलमध्ये टाकू अशा धमक्या आपल्याला येत असल्याचा खळबळजनक आरोप कामराज निकम यांनी केलाय। गेल्या 5 वर्षात शिंदखेडा तालुक्यात विकास कामे होण्याऐवजी दादागिरी वाढली असेही कामराज निकम यांचे म्हणणे आहे। या बाबतीत थेट प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, दररोज आता तुमच्यावर होणार नाही का? माझ्यावर होणार आहे, मी तुम्हाला लिहून देतो। माझ्यावर होणार आहे, माझ्या मुलांवर होणार आहे। आम्ही जेलमध्ये जाणार आहे, टाकतील, काही नाही, काहीच गुन्हा नाही। परवा ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब देशमुख यांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला। अरे 82-83 वर्षाच्या माणसावर पोस्को लावण्यात आला। त्यांना चालता येत नाही, त्यांना काठीचा आधार आहे, त्यांच्यावर पोस्को लावण्यात आला। पोस्को म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही। महिला बसल्या तिथं, उद्या आमच्यावर केस होणार आहे। असं असताना तुम्ही शिंदखेडा तालुक्यात सध्या राजकीय उलथापालथ होते। भाजपाचे विद्यमान आमदार जयकुमार रावल यांचे खंदे समर्थक कामराज निकम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करताय। यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले। कामराज निकम हे आता आमदारांवर आरोप करताय, तर आमदार समर्थक कामराज निकम यांना जाब विचारताय। मात्र तालुक्यातील 100 गावात प्यायला पाणी मिळत नसेल तर तालुक्याचे नेतृत्व करायचे कसे, असा निकम यांचा सवाल आहे। शेतकऱ्यांचा विषय 20 वर्ष जो माणूस या मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्यांनी 1 इंच जमीन सुद्धा वळली नाही। 100 गावांना प्यायला पाणी नाही, अशा मतदारसंघात अशा पार्टीत कसं काय काम करणार? मी शेतकऱ्याचा पुत्र आहे भाऊ। शेतकऱ्यांसाठी आज नाही तो उद्या होईल, आज नाही तो उद्या होईल। नुसता विकास 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 विकासला आम्ही पाहतच राहिलो, कुठं सापडेल, कुठं सापडलाच नाही तो विकास। नाराजीतून स्वतःचा विकास मात्र मोठा झाला। जयकुमारांची विधानसभेच्या तिकिटासाठी प्रवेश करताय का, असा प्रश्न कामराज निकम यांना विचारण्यात आला। त्यावर अजून तिकीट मागितले नाही असे सांगत ते म्हणाले, दिली ती पार करणार आहे। पक्षाने प्रचार करायला लावला, उमेदवारी दिली, पोस्टर लावायला लावले, झेंडे बांधायला लावले, तेच काम करणार। कारण नाही, विधानसभेचं तिकीट मी मागितलं नाही अजून। मी पक्षात प्रवेश करतोय, पक्षाचं काम करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून राहिलेला जो विकास आहे, शेतकऱ्यांचा सिंचनाचा विषय असेल, या तालुक्याला पिण्याचा पाण्याचा विषय असेल, हा सगळं पूर्ण करणार आहे। कारण पुढच्या काळात हेच सरकार येणार आहे, महाविकास आघाडी। तालुक्यात विद्यमान आमदार व त्यांच्या गटाची दहशत वाढली आहे। कार्यकर्त्यांनाही धमकावले जाऊ शकते। तरीही आपल्या प्रवेशानंतर काही जणांचे प्रवेश तालुक्यातच होणार असल्याचे कामराज निकम यांनी सांगितले। ती दहशत कशी निर्माण केली जाते हे मला चांगलं माहिती आहे। म्हणून येणाऱ्या काळात उद्या तर प्रवेश होतील भरपूर, पण येणाऱ्या काळात 1-2-3 टप्प्यात काही प्रवेश आम्ही इथं ठेवलेले आहेत। कारण इथं मोठा कार्यक्रम आहे 22 तारखेला, प्रदेशाध्यक्ष आदरणीय पाटील साहेब येत आहेत, त्यावेळेस इथं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवेश होतील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे। काही माझे प्रवेश आता उद्या तिकडे होणार। शिंदखेडा तालुक्यात कामराज निकम यांची ही बंडखोरी सध्या चर्चेचा विषय असला तरी 32 वर्षांची निष्ठा अचानक का ढळली, हा प्रश्न देखील तितक्याच चवीने चर्चिला जातोय। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।